सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांच्या स्वामीचरित्र सारामृत 21 दिवसीय पारायण चालू असतील. त्याचबरोबर स्वामींची नित्यसेवाचही चालू असेल. तर आपल्याला षडरात्र उत्सव चालू झालेला आहे. तर मार्तंड मल्हार षडरात्र उत्सव बुधवारपासून चालू होणार आहे. जे कोणी खंडोबाची सेवा करू इच्छितं त्यांनी सर्वांनी श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं एकदा किंवा 6 पारायण तरी आवर्जून करा. त्याचबरोबर आपल्याला स्वामींची अशी कोणती सेवा करता येईल त्याबद्दल मी सांगणार आहे. तर ज्यांना 21 दिवसीय स्वामींची स्वामीचरित्र सारामृताची सेवा जमली नाही, बऱ्याच जणांचे तारक मंत्र चालू आहे, म्हणजे 21 दिवस 21 वेळा दररोज तारक मंत्र म्हणायचा किंवा स्वामींची 11 माळी जप करणार आहे, असा अनेक जणांनी वेगवेगळे संकल्प केलेले आहेत 21 दिवसांचे. आता ज्यांना मासिक धर्म होता, विटाळ होता, ताई सुतक होतं, अशांनी काय करायचं, तर तुम्ही स्वामींची 11 दिवसाची देखील 11 स्वामीचरित्र सारामृताची सेवा करू शकता. तर 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत तुम्ही 11 स्वामीचरित्र पारायण करू शकता. 15 किंवा 16 तारखेला तुमच्या दिवसांनुसार तुम्ही बसू शकता किंवा 7 दिवसातसुद्धा तुमचे 11 पारायणं होऊ शकतात. म्हणजे एक दिवस तुम्हाला 2-2 पाठ वाचावे लागतील. आता स्वामींची पारायण करायला कोणतंच बंधन नाही. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता की विना संकल्प करू शकता. महाराजांची सेवा म्हणून देखील तुम्ही महाराजांची ही सेवा करू शकता. तर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर मांसाहार व ब्रह्मचर्य पाळणं कटाक्षाचं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही फक्त महाराजांची सेवा म्हणून करत असाल तरीही माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही संकल्प सोडून करा. महाराज हे करते करविते आहेत. महाराजांना विनंती करा की महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला दररोज तारक मंत्र 11 वेळा तुम्ही म्हणू शकता. पहिल्या दिवशी संकल्प सोडा, असा 11 दिवस संकल्प करू शकता. 11 स्वामीचरित्र पारायणाचा संकल्प करू शकता. 11 दिवसात 21 स्वामीचरित्र सारामृताचा संकल्प करू शकता किंवा 7 पारायण 5 पारायण देखील करू शकता. ही सेवा मनोभावे करून पहा. आता बऱ्याच जणांना जे नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांना असं वाटेल की 1 अध्याय म्हणजे 1 पाठ होईल का, तर नाही. 1 ते 14 अध्याय म्हणजे 1 पाठ, असा 1 पाठ म्हणजे 1 पारायण. अशी तुम्हाला 11 दिवस दररोज 1 पारायण 2 पारायण यथाशक्ती करायचे आहेत. मीही स्वामीचरित्र सारामृताला सुरुवात केलेली आहे. मी 21 पारायण करणार आहे. आता स्वामींचा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप करू शकता. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र अखंड जपू शकता तुम्ही. 11 वेळा म्हणू शकता, 21 माळी जप करू शकता. त्याचबरोबर ओम द्राम चिरंजीवीने नमः हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त हा तर अतिशय परमपवित्र मंत्र आहे. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचंही तुम्ही 108 वेळा 11 वेळा यथाशक्ती जपमाळी करू शकता. त्यानंतर ओम अत्रिसुताय विद्महे अनुसूया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा नित्यसेवेच्या पुस्तकात आपला मंत्र आहे. या मंत्राचं तुम्ही यथाशक्ती पठण करू शकता. 108 माळी 108 वेळा 11 वेळा 21 वेळा माळी तुम्ही जप करू शकता. असं कोणतंच बंधन नाही की तुम्ही ही सेवा करा ती सेवा करा. कोणतीही सेवा एक घ्या व ती मनोभावे दत्त महाराजांना स्वामींना संपूर्ण समर्पित होऊन सेवा करा. तर तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही हे मी सांगते. महाराज तुम्हाला एवढं भरभरून देतील की महाराजांकडे तुम्हाला मागायला काही लागणार नाही, कारण की आपण त्यांची लेकरं आहोत. त्यांच्या एवढं आपल्या मनातील कोणीच ओळखू शकत नाही. आपल्याला काय हवं आहे हे महाराजांपेक्षा चांगलं कोणीच ओळखू शकत नाही. त्यामुळं महाराजांची सेवा महाराजांना पूर्णपणे समर्पित होऊन करा आणि महाराजांना एकच विनंती करा. पहिल्या दिवशी संकल्प करा, महाराज मी तुमच्या या सेवेला बसणार आहे आणि मी ही सेवा करत नाही, ही सेवा तुम्ही करून घेताय आणि करते करविते तुम्ही आहात. तुमच्या आयुष्यात मी करतोय, मी केलं हे काढून टाका. मीपणा माणसाला नडतो. आपण कोणीही नाही, शून्य आहोत. जे काही सेवा करतो ती महाराज करून घेतात. महाराजांच्या इच्छेशिवाय जगातील पानसुद्धा हलत नाही किंवा महाराजांच्या इच्छेशिवाय तुम्ही त्यांचं नावसुद्धा घेऊ शकत नाही. गेल्या जन्मीची काहीतरी पुण्याई असेल तुम्ही म्हणून नामस्मरणात महाराजांच्या सेवेत आलेले आहात. तर ही संधी वाया घालवू नका. सर्वांनी स्वामीचरित्र सारामृताचं यथाशक्ती पारायण करा आणि स्वामीचरित्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. महाराजांची सेवा ही परिसाप्रमाणे आहे. लोखंडाला जर त्या परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे आहे महाराजांच्या सेवेनं प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं होतं.
माझ्याही झालेला आहे आणि महाराजांनी असे अनेक लाखो सेवेकरी घडावेत, महाराजांचे सेवेकरी व्हावेत, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. तर सर्वांनी स्वामींची सेवा करा. दत्त महाराजांची दत्तबावन्नी वाचा. सिद्धमंगल स्तोत्र तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. तसेच संक्षिप्त श्रीमद गुरुचरित्र वाचू शकता आणि आपल्याला गुरुचरित्राच्या सप्ताहाला देखील बसायचं आहे. सर्वांनी गुरुचरित्र ग्रंथाचं करा. ज्यांना गुरुचरित्र पारायणाला बसणं शक्य नाही त्यांनी प्रहर, याग यांना हजर राहा. प्रहरांची सेवा तर अतिशय उच्च कोटीची आहे. केंद्रामध्ये प्रहर, याग असतात. ही सेवाही तुम्ही करू शकता. कोणतीही सेवा करा, कोणतीच सेवा लहान नाही. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते.